निसर्गाचं दान, आपट्याचं पान, त्याला सोन्याचा मान. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नांदो सुख, शांती आणि समाधान. विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. इकडे बघू शकता आपली छान अशी दसऱ्याची सुंदर अशी तयारी झालेली आहे. रांगोळी वगैरे काढून घेतली, देवपूजा करून घेतली. आज छान अशी विड्याच्या पानावरती पुन्हा देव विराजमान केलेले आहेत आणि देवघर तर खूपच छान सुंदर सजलेलं आहे. इकडे जी आपली अखंड आता ज्योत जी आहे ना ती इकडे लावलेली आहे आज, कारण आजपासून परत पौर्णिमेपर्यंत देव आपले झोपणार आहेत. आज संध्याकाळी शिलंगण खेळून आल्यानंतर, त्यामुळे परत इकडं अखंड दिवा इकडं चालू ठेवला. सगळं स्वच्छ साफसफाई केली, देवघराच्या कडची आजूबाजूची सगळं देवघर स्वच्छ केलं. देवांना स्वच्छ आंघोळ घातली. त्यानंतर देव विराजमान केले विड्याच्या पाण्यावरती देवपूजा करून. आणि आता करून घेतो आम्ही दसऱ्याची महाआरती. दसऱ्याची आरती झाल्यानंतर हे जे धन असतं आपलं उगवलेलं, तर हे धन जे आहे ना हे आपल्या देवघरातल्या देवांना व्हायचं असतं. येडेश्वर आईसाहेबांना, तुळजाभवानी आईसाहेबांना, गणपती बाप्पाला आपले हे जे धन आहे ना उगवलेलं घटाचं हे वाहिलं. त्याचबरोबर सोनं वाहिलं, फुलं वाहिली आणि छान अशी सुंदराची आपली देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं. ही मंडळी निघाली होती साईटवर, कारण साईटवरती पण आमच्या पूजा असतात. तर इकडे गाडीची पूजा करत होता समर्थ, पण खाली खूप चिखल होता त्यामुळे त्यांनी चप्पल काय काढली नाही, तशीच गाडीची पूजा केली. आणि इकडे बघू शकताय आज छान ऊन पडलेलं होतं, पण काल पाऊस भरपूर झाला होता. तर गाडी एडीवाकडे धुतली, कारण ह्यांना खूप घाई होती. समर्थराजीने आमच्या गाडी धुतली होती, त्यामुळे गाडीचा चिखलसुद्धा निघला नव्हता. अशी कामं करायला त्यांना अजिबात आवडत नाही. तर इकडे छान अशी स्वस्तिक वगैरे काढून मी पण पूजा वगैरे करून घेतली गाडीची. आणि त्यानंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला लागले. ही मंडळी गेली साईटवरती, कारण साईटवरती आमची खूप मोठी पूजा असते. तर इकडे बघू शकता ही निघालेली आहेत मंडळी, आणि आमचे राजे जे आहेत बघा इलेक्शनाला उभं राहिलेले आहेत, जसे काय हे करतायत खिडकीतनं. तर हे गेल्याच्या नंतर मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला. म्हणजे तसं ऑलरेडी माझा निम्मा अर्धा स्वयंपाक झालेला होता, पण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की जरा तामझाम असतो, त्यामुळे जरा वेळ लागतो. तर ही मंडळी घराच्या बाहेर गेल्याशिवाय मला काही सुधरत नाही कामाचं. त्यामुळे त्यानंतर ही सगळी पाठवली, ह्यांचं सगळं करून दिलं. आणि त्यानंतर मी घेतल्या होत्या फक्त पोळ्या राहिल्या होत्या पोळ्या करायला. इकडे छान अशा पटापटा पोळ्या करून घेतल्या. मोठ्या माझ्या पोळ्या मोठ्याच असतात, पोळपूट मोठा असल्यामुळे. आणि त्याचबरोबर लघु हात जेवढी भांडी पडलेली होती तीसुद्धा उरकून घेतली. तर पोळ्या छान मस्त अशा लाटून घेतल्या. दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा मान असतो, त्यामुळे मी काल खरं तर पोळ्याच केले नाहीत. इकडे बघू शकताय छान अशा मस्त सुंदर आपल्या टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. आणि हे सगळं करण्याच्या नादात कधी आपल्याला 11:30 वाजले हे सुद्धा कळलं नाही मला, कारण ही गेलेली मंडळी तर ही 11-12 वाजल्याशिवाय येणार नव्हती. तर त्यानंतर दसऱ्याची पूजा साईटवरती सुद्धा केली. चला तर मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की